दरम्यान महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची कराल तर संघर्ष अटळ असल्याचा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। गुजरातमध्ये हिंदी भाषा सक्तीची होत नाही, मग महाराष्ट्रातच तो अट्टाहास का? त्याचसोबत गुजरातमध्ये भाषेची अस्मिता जपली जाते, मग महाराष्ट्रासाठी मराठी भाषेची अस्मिता महत्त्वाची आहे, असंही राज ठाकरे म्हणाले। खरं तर काही दिवसांआधी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती। त्यावरून महापालिका निवडणुकीत मनसे भाजप सोबत जाणार का अशा चर्चा रंगल्यात। मात्र आता राज ठाकरे यांनी हिंदी भाषेवरून अप्रत्यक्षपणे भाजपवरच हल्लाबोल केल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे भाजपला 4 हात दूर ठेवणार की काय अशी कुजबुज रंगली आहे आणि हिंदी भाषा सक्तीवरून मनसे भाजपात मिठाचा खडा पडणार का असा प्रश्न महाराष्ट्राला पडला। तिसरं पत्र जे आज जाणार ते आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना। तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू, पण तुम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।